नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी एडला जो असेसमेंट फॉर लर्निंग नावाचा विषय त्या विषयातील प्रत्याभरण फीडबॅक याविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया प्रत्याभरण फीडबॅक याविषयीची माहिती। प्रत्याभरण म्हणजे काय? अध्ययन अध्यापन प्रक्रियेत प्रत्याभरण म्हणजे अध्ययनार्थ्याने केलेल्या कामाचे मूल्यमापन करून त्याला त्याच्या बलस्थानांची जाणीव करून देणे, त्रुटी ओळखून सुधारणा करण्यासाठी सूचना देणे आणि पुढील प्रगतीसाठी मार्गदर्शन करणे होय। फर्स्ट 1958 याच्या टीचिंग लर्निंग पॅराडिमनुसार अध्यापन प्रक्रियेतील उद्दिष्टे, अध्ययन अनुभव आणि मूल्यमापन हे त्रिस्तरीय घटक आहेत। या तीन घटकांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजेच प्रत्याभरण होय। उद्दिष्टे निश्चित केल्यानंतर, अध्ययन अनुभव निवडल्यानंतर व मूल्यमापन केल्यानंतर प्रत्याभरण हे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांमध्ये सुधारणा घडविणारे सर्वात प्रभावी साधन ठरते। आता प्रत्याभरणाचे महत्त्व काय ते पाहूया। नंबर 1, शिकणाऱ्याची बलस्थाने आणि दुर्बल बाजू ओळखण्यास मदत होते। नंबर 2, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करता येते। नंबर 3, शाळेतील एकूण शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होते। नंबर 4, अध्यापन अधिक उद्देशपूर्ण व परिणामकारक बनते। नंबर 5, शिकणाऱ्याच्या वैयक्तिक गरजा ओळखून त्यानुसार मार्गदर्शन करता येते। नंबर 6, सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारच्या सूचनांचा समतोल साधता येतो। प्रत्याभरणाचे प्रकार या भाग पहिल्यामध्ये आपण पाहूया। प्रत्याभरणाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी पहिला आहे लेखी प्रत्याभरण, रिटर्न फीडबॅक। शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत, वहीत किंवा प्रकल्पावर लिखित स्वरूपात दिलेल्या सूचना किंवा प्रतिक्रिया म्हणजे लेखी प्रत्याभरण होय। आता याची वैशिष्ट्ये काय की सर्वात प्रचलित व पारंपरिक पद्धत, शिक्षक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवर किंवा वहीत थेट टिप्पणी करतात। उदाहरणार्थ गुड, एक्सेलंट, अधिक स्पष्टीकरणाची गरज आहे, उत्तम मांडणी। हे तपशीलवार असते, नोंद ठेवण्यासाठी उपयुक्त असते आणि नंतर पुन्हा पाहता येते। आता ह्या प्रत्याभरणाच्या बाबतीत शिक्षकांसाठी काही सूचना आहेत। नंबर 1, स्पष्ट आणि वाचनीय लिहा, हस्ताक्षर स्वच्छ ठेवा जेणेकरून विद्यार्थ्याला सहज समजेल। नंबर 2, सकारात्मक शब्दांचा वापर करा, चांगला प्रयत्न, प्रगती होत आहे अशा टिप्पणी द्या। नंबर 3, विशिष्ट सूचना द्या, फक्त चुकीचे न लिहिता काय आणि कसे सुधारावे ते सांगा। नंबर 4, संतुलन ठेवा, प्रशंसा आणि सुधारणा दोन्ही गोष्टी संतुलित प्रमाणात लिहा। नंबर 5, प्रेरणा द्या, शेवटी प्रोत्साहनपर वाक्य लिहा, उदाहरणार्थ पुढच्या वेळेस आणखीन चांगले करशील। सविस्तर टिप्पणी द्या। नंबर 6, सविस्तर टिप्पणी द्या, केवळ गुण न देता स्पष्टीकरण द्या। नंबर 7, वैयक्तिक स्वरूपात प्रत्याभरण द्या, प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामगिरीनुसार स्वतंत्र टिप्पणी लिहा। नंबर 8, सुसंगत राहा, प्रत्येक विद्यार्थ्याला समान निकषांवर प्रत्याभरण द्या। नंबर 9, टिप्पणीचा सूर सभ्य ठेवा, कठोर शब्दांचा वापर टाळा। नंबर 10, लवकर द्या, काम तपासल्यानंतर शक्य तितक्या लवकर प्रत्याभरण द्या जेणेकरून सुधारणा करता येतील। नंबर 2, तोंडी किंवा मौखिक प्रत्याभरण, ओरल फीडबॅक। शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कामगिरीबद्दल प्रत्यक्ष बोलून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे तोंडी किंवा मौखिक प्रत्याभरण होय। आता याची वैशिष्ट्ये काय? हे त्वरित आणि संवादात्मक व प्रभावी स्वरूपात दिले जाते, लगेच समजण्यास सोपे असते, प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन करणे शक्य होते। शिक्षकाचा आवाज, आरोह अवरोह, हावभाव व प्रोत्साहन यामुळे अध्ययनार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो। परिस्थितीनुसार व विद्यार्थ्याच्या पातळीनुसार यामध्ये त्वरित व सहजपणे बदल करता येतो। आता ह्या प्रत्याभरणाच्या बाबतीत शिक्षकांसाठी काही सूचना आहेत। नंबर 1, सकारात्मक दृष्टी ठेवा, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून सुधारणा सुचवा। नंबर 2, स्पष्ट आणि थोडक्यात बोला, अवघड शब्द टाळून सोप्या भाषेत प्रतिसाद द्या। नंबर 3, चुका दाखवताना संयम ठेवा, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होणार नाही याची काळजी घ्या। नंबर 4, योग्य वेळ निवडा, प्रत्याभरण त्वरित द्या पण विद्यार्थ्याला ते ग्रहण करण्यास तयार ठेवा। नंबर 5, विशिष्ट सूचना द्या, चांगले केलेस, एवढ्यावर न थांबता नेमकी काय चांगले आहे आणि काय सुधारावे हे त्याला सांगा। नंबर 6, समतोल ठेवा, प्रशंसा आणि सुधारणा दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात द्या। नंबर 7, प्रेरणादायी आवाज ठेवा, आवाजातील सौम्यता आणि हावभाव प्रोत्साहनपर असावेत। नंबर 8, सर्व विद्यार्थ्यांना संधी द्या, प्रत्याभरण फक्त हुशार विद्यार्थ्यांपुरते मर्यादित ठेवू नका। नंबर 9, संवाद घडवा,
एकतर्फी सूचना न देता विद्यार्थ्यांच्या प्रतिसादालाही महत्त्व द्या. आणि नंबर 10, व्यक्तिनिष्ठता जपा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पातळीप्रमाणे प्रत्याभरण बदला. तर अशा प्रकारे प्रत्याभरण भाग पहिला या व्हिडिओमध्ये आपण प्रत्याभरणाविषयी माहिती मिळवली. थँक्यू. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.